श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की जो इतरांना संपवण्याची तयारी करतो. समर्थ म्हणतात की जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही. स्वतःची वाट केव्हा लागते हे कळतसुद्धा नाही. म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्याची वाट लावण्याआधी स्वतःच चांगल्या वाटेला लागा. दुसऱ्याची वाट लावण्याआधी स्वतःच चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. कोणाची वाट लावण्यापेक्षा त्याला योग्य तो वाट दाखवण्याचे कार्य करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. समर्थ म्हणतात की माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून कधीच ठरत नसतो, तर तो विचारावरून ठरत असतो. तो चांगल्या विचारावरून ठरत असतो. म्हणून समर्थ म्हणतात की धर्म हा कोणताही असो. म्हणून समर्थ म्हणतात की धर्म हा कोणताही असो, चांगला माणूस बना. कारण शेवटी हिशोब कर्माचाच होतो. धर्माचा नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की डाळीमध्ये भगर मिक्स करायला 1 मिनिटही लागत नाही. पण त्याच डाळीमधून भगर बाजूला काढायला मात्र बराच वेळ लागतो. म्हणून समर्थ म्हणतात की वाईट वागायला वेळ लागत नाही, परंतु चांगलं म्हणून घ्यायला आणि चांगलं वागायला मात्र बराच वेळ लागतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यांशी उत्तम बोला, चांगले कर्म करा आणि उत्तमाच्या मार्गावरूनच चाला असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं.